वेगळी लावणं, टोपी लावणं. हा, पण आज आपण काय करणार आहोत? हा दादा आज आपल्याकडे आलेला आहे. त्या दादाचं नाव आहे अथर्व दादा. तो खूप छान अशा कागदाच्या, म्हणजे आपलं जे वर्तमानपत्र आहे ना, त्याच्या खूप छान छान वस्तू बनवतो. खूप साऱ्या आणि बारीक सारीक छोट्या छोट्या गड्या घालून इतक्या छान वस्तू बनवतो ना, म्हणून मी तुमच्यासाठी खास त्याला टोपी तयार करून दाखवण्यासाठी बोलावलेलं आहे. आपण पहिलं त्याचं स्वागत करूया. कसं करणार आपण? चला तर रेडी आहात पाहायला? हा, चला कागद कसा घेतलाय, कसं किती घेतलाय ते दाखवतात ना. या वर्तमानपत्रातला एकच असा कागद घ्यायचा आहे आणि त्याला वापरून आपण आता टोपी बनवतो. हा डायरेक्ट पहिले एक घडी घातली त्याने, बरोबर? पहिले तुम्हाला अशी घडी घालून घ्यायची आहे. असा असेल मग त्याला असं करायचं आहे. मग त्याला पुन्हा घुमून ओके. त्रिकोणात मध्यवर्ती बरोबर ती दोन बाजूने येईल अशा पद्धतीने घडी घालायची. असंच हे ह्या साईडला पण करायचं. अच्छा, ओके. लक्षात ठेवायचं हा, कारण त्या दादाला अभ्यास करायला जायचं, त्यामुळे तो जाणार परत. आपल्याला लक्षात ठेवून कृती करायची आहे, म्हणून लक्षपूर्वक तुम्हाला पाहायचं आहे. हे झालं की मग हा जो खालचा भाग आहे ना, त्याला आपण इथपर्यंत असं फोल्ड करून घेणार. हा, ओके. हा, त्या बाजूला दोन्ही एकच घडी घ्यायची ना, एकाच घडीला घ्यायचे. हा, की मग आपली एक टोपी बनलेली शेतकऱ्याची. हा, छान आहे ना. छान टोपी तयार झाली. ओके. आता मग इथे असं मागे यायचंय हा, की मग ह्याला पण मग ह्याला ह्या साईडला घ्यायचं हा, आणि तो आणि त्रिकोण इथून असं एवढा पुढे बघायचं. मध्यावरती कोण मारायचं. ओके. दादांना घडी करताना बरोबर त्या घडीवरून स्वतःचं असं बोट फिरवतो बरं का, म्हणजे ती घडी बरोबर घट्ट राहते. कारण पेपर असतो, वर्तमानपत्राचा कागद कसा एकदम पातळ असतो ना, तो घडी छान घट्ट होता. हे बघा अशी गेली हा, ओके. की मग हा जो भाग आहे तो इथे पुन्हा वर घ्यायचा.